महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे असा खेळ सुरू असल्याची चर्चा आहे, जो यशस्वी झाला तर एकीकडे एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल होतात, दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू करतात आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्याबाबतही नवे तर्क समोर येऊ लागतात। हे सगळं फक्त योगायोग आहे? महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची शांतपणे तयारी सुरू आहे। या संपूर्ण राजकीय खेळामागचं गणित समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षात अनेक मोठे राजकीय भूकंप पाहिले। शिवसेनेतील बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, महाविकास आघाडीचं सरकार जाणं, महायुतीचं सरकार येणं, या सर्व घडामोडींनी राज्याचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलं। पण आता पुन्हा एकदा पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन मोठी नावं, एकनाथ शिंदे आणि शरद पवार। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केला। अधिकृत कारण म्हणून आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षाशी संबंधित बैठका सांगितल्या गेल्या। मात्र या दौऱ्याच्या वेळेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, कारण दिल्लीला जाण्याच्या काही दिवस आधीच शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आमदारांची महत्त्वाची बैठक झाली। त्यामुळे या घटनांचा परस्पर संबंध आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातो, कारण नुकतेच ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात दाखल झाले। त्यामुळे लोकसभेत शिंदे गटाची ताकद वाढली आहे। या वाढलेल्या संख्याबळामुळे केंद्रातही शिंदे यांचं राजकीय वजन वाढल्याचं बोललं जात आहे। काही नेत्यांनी तर शिंदे हे एनडीएतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक बनल्याचंही म्हटलं आहे। राजकीय चर्चांनुसार या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर शिंदे गट केंद्रात अधिक प्रतिनिधित्वाची मागणी करू शकतो। एका कॅबिनेट मंत्रिपदासह एका राज्यमंत्रीपदाची मागणी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या विलिनीकरणाबाबत काही कायदेशीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यामुळे पुढील लोकसभा अधिवेशनात या विषयावर काही घडामोडी होऊ शकतात का, याकडेही लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा अधिक महत्त्वाचा मानला जातोय। आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शरद पवार गटातही मोठ्या हालचाली सुरू असल्याचं चित्र आहे। विधान भवनात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली। या बैठकीत जयंत पाटील यांनी आमदारांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही आमदारांनी आगामी काळात भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी भूमिका मांडल्याचं सांगितलं जात आहे। या चर्चेत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवार यांची अनुपस्थिती। बैठकीला ते उपस्थित नव्हते। त्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या। काही वृत्तांनुसार त्यांचा भाजपसोबत जाण्याला विरोध असल्याचं बोललं जात आहे। मात्र याबाबत पक्षाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। आता इथूनच राजकारण अधिक रंजक होतं, कारण जर शरद पवार गटाने भविष्यात एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम फक्त विरोधी पक्षावर होणार नाही, तर महायुतीच्या अंतर्गत राजकारणावरही होऊ शकतो। विशेषतः सत्ता, मंत्रिपदे आणि नेतृत्वाच्या समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। याच कारणामुळे काही विश्लेषक असा अंदाज व्यक्त करतात की सध्या महाराष्ट्रात प्रत्येक मोठा नेता आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे। एकनाथ शिंदे आपलं राष्ट्रीय महत्त्व वाढवत आहेत, शरद पवार आपल्या आमदारांची भूमिका समजून घेत आहेत, तर भाजपही आगामी निवडणुका आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्याय खुले ठेवत असल्याचं दिसत आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतही विविध चर्चा सुरू आहेत। काही राजकीय वर्तुळात त्यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते असे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे हे दावे फेटाळणारे मतप्रवाहही आहेत। याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे या सर्व चर्चांकडे सावधपणे पाहणं आवश्यक आहे। पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी राजकीय भेट, दिल्लीतील प्रत्येक बैठक आणि प्रत्येक पक्षातील अंतर्गत हालचाल सध्या चर्चेचा विषय बनतेय।
कारण पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिका निवडणुका आणि त्यानंतरच्या मोठ्या राजकीय लढायांची तयारी सुरू होणार आहे. त्यामुळे आज ज्या चर्चा केवळ अफवा किंवा राजकीय अंदाज वाटत आहेत, त्या उद्या प्रत्यक्ष राजकीय वास्तवात बदलू शकतात किंवा पूर्णपणे चुकीच्याही ठरू शकतात. म्हणूनच अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक पातळ्यांवर हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, शरद पवार गटातील बैठका, एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा आणि मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेले तर्क, या सर्व घडामोडी पुढील काही आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकतात. पण अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या हालचालींमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण तयार होईल का, की या सर्व चर्चा फक्त राजकीय अंदाज ठरतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.